श्री गुरुदेव दत्त यांचा मायायुक्त अवतार। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त सर्वांना माऊली तुमच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करो, हीच माझी स्वामी चरणी प्रार्थना। भक्तांनो, परमेश्वराच्या अवतार स्वरूपातील केवळ बाह्यरूप पाहू नये, त्याचे आत्मतत्व पाहावे याची जाणीव करून देण्यासाठी भगवंतांनी घेतले अनेक अवतार। त्यातीलच हा एक पुढील अवतार, ज्याचे नाव होते मायायुक्तावधूत अवतार। आधीच्या अवतारात आपण पाहिले की कुत्र्याकडून सुद्धा हे भगवंत वेद वदवून घेऊ शकतात, तेव्हा केवळ उच्च नीच जातीच्या संकल्पनात या कुठल्याही मनुष्याला दत्तगुरूंजवळ येण्यावाचून अडवू शकत नाहीत। आता याही पलीकडे जाऊन भगवंत भक्तांची परीक्षा घेणार आहेत। चला तर बघूयात कुठले भक्त आपल्या भगवंतांना ओळखू शकतात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। श्री गुरुदेव दत्त यांचा मायायुक्तावधूत अवतार। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा हा दिवस श्री दत्तात्रय भगवान एका तरुण तपस्वी रूपात प्रकट झाले, परंतु यावेळी ते तेथे एकटे नव्हते, तर त्यांच्या डाव्या मांडीवर एक तरुण युवती बसली होती। या युगात दाम्पत्याला बघून सगळ्या लोकांना वाटले की हा तर लक्ष्मी नारायणाचा जोडा इथे प्रकट झाला आहे, त्यामुळे सगळे लोक त्यांना शरण गेले। अचानक प्रकट झालेल्या या दाम्पत्यांची लोक अर्चना करू लागले। हे दाम्पत्य आपले आता सर्व अडचणी सोडवणार या आनंदात तिथे भक्तांची रीघ लागली। सर्वजण आपल्या सांसारिक समस्या घेऊन दत्तगुरूंपुढे येऊ लागले। या सगळ्या भक्तांमध्ये कोणीही भगवंतांना परमार्थिक प्रश्न विचारले नाहीत। या संसारातून मुक्त होण्यासाठी कोणीही इच्छा दर्शवली नाही। भक्तांना मायेच्या या जाळ्यातून मुक्त करण्यासाठी, दूर करण्यासाठी दत्तगुरूंनी आणखी एक लीला रचली। श्री गुरु आता आपल्यासोबत असलेल्या तरुणीसोबत नृत्य करू लागले। मद्य मदिरा सेवन त्यांनी त्या तरुणीसोबत सुरू केले। भक्तांना सांगितले, मी हा विषय सेवन करणारा दुराचारी आहे, मी तुमच्या कुठल्याही समस्यांचे निराकरण करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही येथून निघून जा। भगवंतांचे केवळ बाह्यरूप पाहून त्यांना नाकारणारे जे लोक होते ते तिथून निराश होऊन मनाने परत फिरले, परंतु ज्यांनी त्यांच्या आत्मतत्वाला जाणले, त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता, ते तिथेच थांबले। त्यांची निष्ठा पाहून श्री दत्तात्रय भगवान प्रसन्न झाले। त्यांनी भक्तांना एक उपदेश केला। मानवी जीवनाचे सगळ्यात मोठे शत्रू म्हणजे षडरिप, यांच्यावर विजय मिळवूनच तुम्ही संसारातून मुक्ती मिळवू शकता। श्री दत्तात्रय अवधूतांचा हा अवतार त्यांच्यासोबत असलेल्या अनघा लक्ष्मी देवींच्या उपस्थितीने प्रसिद्ध आहे। त्यांच्यासोबत असलेली मायारूप दाखवणारी ही देवी म्हणून या अवताराचे नाव आहे मायायुक्तावधूत अवतार। याच अवतारात श्री दत्तात्रयांनी परशुरामांना त्रिपुरा रहस्य विशद केले। कार्तिवीर्य शस्त्रार्जुन यांना शस्त्रविद्या शिकवली। स्वर्गातील देवगणांना जंभासुराच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मार्गदर्शन केले। भगवंताचा हा अवतार जर सुकुमार तेजस्वी असा असेल, तर भक्तांची त्यांच्याजवळील श्रद्धा जलद रीतीने दृढ होते, परंतु लौकिक अर्थाने जर भगवंतांनी अमंगल विषयासक्त असा अवतार धारण केला, तर केवळ ज्यांच्या मनात अविचल अशी निष्ठा आहे तेच भक्त त्या अविनाशी परमेश्वराचं दर्शन घेऊ शकतात। त्यांची सगळ्यात मोठी शक्ती त्यांची अनन्यसाधारण अशी भक्ती असते। बाह्य स्वरूप पाहून जे चलबिचल होतात ते खरे भक्त नव्हे। जरी मायेने युक्त असले तरी जो परमेश्वराचं तत्व जाणतो तोच खरा भक्त आहे। भक्ती मार्गातील या सगळ्यात कठीण अशा पायरीची जाणीव करून देणारा भगवंताचा हा अवतार मायायुक्तावधूत अवतार। तर भक्तांनो, तुम्हाला समजलेच असेल की बाह्यरूप पाहून भक्ती करायची का देवाचा अंतःकरणापासनं
भक्ती करायची. याच्यावरूनच हे सगळं समजतं. त्यामुळं भक्ती करा, निर्मळ मनाने करा, बाह्यरूप पाहून करायची नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.